खरं तर मर्केलकरांसाठी आणि विशेषतः देगलूरकरांसाठी एक आनंदाची बाब ही की आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे। खरं तर हा आपला उत्साह नाही तर संपूर्ण या मतदारसंघामध्ये आणि या भागामध्ये मानणाऱ्या सर्व जनतेचा उत्साह ओसंडून वाहताना दिसलाय। काय सांगाल सर? या संबंधी या राज्यांचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, प्रदेशचे अध्यक्ष तटकरे साहेब आणि आपले जिल्ह्यांचे नेते प्रताप पाटील चिखलीकरांनी ही जी जबाबदारी दिली, लोकांमध्ये एक उत्साह निर्माण झालेला की बा आपल्या एक सामान्य कार्यकर्त्यांना, तळमळीच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी जबाबदारी दिली, येणाऱ्या काळांमध्ये या मिळालेल्या जबाबदारीमधून एक संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कशा पद्धतीनं त्याची वाढ होईल या अनुषंगाने संबंध जिल्ह्यांमध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये काम करायचं आहे आणि याच्यातून एक विकासात्मक आपल्याला काही काम करता येते का। लोकांना खात्री आहे त्या जिल्ह्यांचं नेतृत्व प्रताप पाटील चिखलीकर, गोजेगावकर हे विकासमुख नेतृत्व आहे आणि याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये एक विकासाचं जाळं भविष्य काळामध्ये निर्माण होईल असं मला या ठिकाणी म्हणायचं। खरं तर आता व्याख्यानामध्ये बोलताना प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला विधानसभेवरती संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल आणि जनतेतून ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून होते। काय सांगाल सर, ही संधी जर मिळाली? याच्याबद्दल मी आताच काही बोलणार नाही, बोलले आमच्या नेत्यांनी जे बोलायचं ते बोलले। एकूणच सर सध्याची जो प्रवेश सोहळा झालेला आहे अनेकांचा, अत्यंत उत्साहामध्ये अनेक लोकांचा प्रवेश झालेला आहे, जनतेबद्दल काय वाटतं? त्याच्याबद्दल लोकांमध्ये खात्री आहे, ज्या पक्षांमध्ये चिखलीकर, गोजेगावकर राहतात कार्यकर्त्यांना न्याय मिळतो, कार्यकर्त्यांना बळ मिळते, कार्यकर्ता सक्षम होऊ शकतो आणि सामान्य माणसांचे जे काही दैनंदिन अडचणी आहेत ते सोडू शकतात। या भूमिकेनं उत्साहामध्ये आज त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश लोकांनी घेतलेला आहे।